स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आपल्याला थोडंसं बाहेर जायचं आहे पानशेतला. तर सकाळची झाली 5:30-6 झाले असतील. तर आपण निघणार आहे आता पानशेतला आणि आपण जाणार आहे गाडीवर आपल्या बघा. आणि अजून 2 मित्र आहे आणि आम्ही दोघं. तर पानशेतला जाऊ आणि ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही. आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सो कंटिन्यू ब्लॉग. तर मित्रांनो, फायनली आम्ही आता खडकवासल्याला आलेलो आहे आणि खडकवासल्यावरून आपल्याला पुढे जायचंय. पण खडकवासल्याला थोडंसं वातावरण भारी वाटलं म्हणून थांबलोय. तर व्ह्यू बघा कसा वाटतोय तुम्हाला. एकदम भारी व्ह्यू झालेला आहे, भारी वाटतंय. आणि जर तुम्ही पण पुण्याच्या जवळ राहिला असाल खडकवासल्याला एकदा नक्की या, मस्त वातावरण. तर मित्रांनो, ह्या आपल्या 2 गाड्या हे बघा. आणि आता आम्ही पुढं चाललोय. इथून आपल्याला जायचंय पुढं. तर कंटिन्यू करा माझ्यासोबत व्लॉग. गाडी आता हे बसले साहेब चालवायला. आणि चला साहेब तुम्ही बसा आता. मग चला आम्ही निघतोय पुढं. चालू मध्येच घेऊ. तर मित्रांनो, हे खडकवासला डॅमचं आहे ना बॅक वॉटर. इकडं ह्यो बॅक पॉइंट आहे. तिकडं आम्ही फ्रंट व्ह्यूला थांबलेलो, तिथं व्हिडिओ काढलेला. आणि आता इकडून चाललोय आम्ही ट्री प्लांटेशन प्रोजेक्ट वगैरे. बॅक वॉटर. आणि हा मित्रांनो इथं सिंहगड किल्ला. इथून आम्ही टर्न मारला ते नाही दाखवता आलं मला. पण इकडे सिंहगड किल्ला आणि इथून आता पुढे जाणार आहे आम्ही. इथं पुढं तर मित्रांनो, इथं थोडंसं थांबलो होतो आपण. लई थंडी वाजती सकाळी. सकाळ उन्हाळा असल्यामुळं थंडी वाजणार नाही असं वाटलं होतं. पण तरी पण भरपूर थंडी आहे. जर तुम्ही येत असताल सकाळी पानशेतला तर स्वेटर वगैरे आपलं जर्किन वगैरे घालून येत जा, कारण की भरपूर थंडी. आमचे सगळे कार्यकर्ते गारटलेले आणि मी स्वतः पण गारटलेलो आहे. आणि ह्यो पण हा कार्यकर्ता तर लय गारटलेला आहे. लय थंडी आहे, वाटतच नाही उन्हाळा आहे. तर मित्रांनो, हाय आपला पानशेत धरण. हे बघा, इथून भिंत दिसत का? हा भिंत. त्या भिंतीच्या तिथं त्याच्या बॅक साईडला जायचं आपल्याला. त्या भिंतीच्या तिकडं काय अलाउड नसणार आहे कोणाला जायला. त्याच्या बॅक साईडला जायचं आपल्याला. तर कंटिन्यू करा व्लॉग आपल्यासोबत. जाऊ द्या. तर मित्रांनो, आम्ही जरा थोडस आपला छोटासा घाट होता, खाली खाली उतरत आलोय आता. तर मित्रांनो, अशा प्रकारे आमचा थोडा रस्ता नेहमीप्रमाणे थोडा चुकला होता. मग आणि आता इथं थांबलोय आम्ही. एक माणूस भेटलेला आम्हाला. त्याने आम्हाला रस्ता प्रॉपर सांगितलेला आहे. आम्ही त्यानुसार जाणार आहे. ते बघा, ते आलेले आहेत आणि आता आम्ही चाललोय मस्त. चला लवकर. हा बघा, यांच्या मागे आम्ही जाणार आहे. ती इलेक्ट्रिक गाडी गेली त्यांच्या मागे. तर चला कंटिन्यू करा सोबत आपल्या. तर मित्रांनो, फायनली आपण त्या स्पॉटवर पोहोचलेलो आहे जो इन्स्टावर फेमस होत होता. व्हिडिओज वगैरे येत होते. आम्ही भरपूर पुढे गेलो होतो, पण आम्हाला एक जणांनी बरोबर रस्ता दाखवलेला आहे. उतरतोय खाली. व्ह्यू दाखवतो तुम्हाला कसं काय. पडता पडता वाचलो, असं काहीसा व्ह्यू आहे. आता पुढे चाललोय आम्ही. बघू आपण. जसा इन्स्टावर होता तसा हा पॉइंट आहे का? वाटत तर नाहीये जास्त करून.
काय नाही, झाड आहे आणि थोडस पाणी, बाकी काय नाही जास्त इथं म्हणावं तसं. आम्ही पुढं गेलतो डॅमला, डॅम कडं एवढं काय नाही, तिकडं तर नाहीच पॉइंट काय बघण्यासारखं जास्त, फक्त वरून व्ह्यू चांगला दिसतो डॅमचा. आणि मेन पॉइंट तर हाच आहे, हाच आता इंस्टावर याच्यावर जास्त रील्स वगैरे व्हायरल होता त्या, हाच पॉइंट आहे. मी इथं चाललोय आता आतमध्ये. दगड वगैरे पार करून आणि तर मित्रांनो पोचले आपण आता. हे बघा इथं हे झाड आहे आणि एकदम आपले साधे गुडघे इतकं पण पाणी नाही, एकदम साधं आहे, कमी एकदम पाणी. हे बघा हे ते झाड आणि तिथे एक आहे तिथं. तर मित्रांनो इथं आम्ही आता जरा फोटो वगैरे घेतले इथं. हे बघा इथं फोटो घेतले आणि ह्यो कार्यकर्ता आल्यापासून झोपलाय, डायरेक्ट झोपून घेतला त्याने डायरेक्ट. कार्यकर्ते म्हणले आम्हाला काय झोप झाली नाही, आम्हाला काय इंटरेस्ट काय नाही, आम्हाला झोपायचंय. आणि कार्यकर्त्यांनी डायरेक्ट झाडावर झोपून घेतलं अशा पद्धतीने. आणि इथं थोडा वेळ आता फोटो वगैरे काढले इथं दगडावर. आणि तुम्ही जर आले तर नक्की हा स्पॉट करा कवर आणि फोटो वगैरे काढा. चांगला आहे, व्ह्यू वगैरे चांगला आहे, पाणी काही जास्त नाही काय नाही, मापात आहे पाणी, आपलं गुडघे इतकं पण नाही, म्हणजे काय विषय नाही. आणि इकडं आता पुढं जाणार आहे आम्ही, थोडंसं इकडं पुढं जाऊ, इकडून एक दोन स्पॉट बघू, आपलं जायचं मग रिटर्न. कंटिन्यू करा माझ्यासोबत ब्लॉग, कंटिन्यू करा. तर मित्रांनो आता आम्ही चाललोय दुसऱ्या स्पॉटकडं आणि बघू आता तिकडं. हा होता चांगला होता पण असं एवढा पण नाही. आम्ही आमच्या कॉलेजवरून इकडं आलोय पार, एवढा पण आपला हे करण्यासारखा नव्हता. पुढं स्पॉट आहे का नाही का काय समजत नाही, बघू चला. आता कार्यकर्ते दोन चाललेत पुढं, मी त्यांच्या मागं, एक कार्यकर्ता आहे आपल्या मागं. चला कंटिन्यू करा आपल्यासोबत, तुम्हाला दाखवतो. आणि जर आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असताल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आत्ताच आपले 4000 फॉलोअर कंप्लीट झाले, त्याबद्दल यूट्यूब फॅमिलीचे धन्यवाद. आणि लवकरच आपल्याला 5000 पण आपली फॅमिली कंप्लीट करायची, तर सपोर्ट राहू द्या मित्रांनो. आणि चॅनलला सबस्क्राईब करत चला असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. लवकरच आपल्याला थोडं पुढं जायचंय. चांगलंय वातावरण एकदम, सकाळच्या नाही तर संध्याकाळच्या वेळेला. उन्हाचं येऊ नका, उन्हाचं काही नाही, ऊन लागणार बाकी काही नाही. तर मित्रांनो इथं दुसऱ्या स्पॉटवर आलोय आम्ही. हे बघा काय नाही, सगळीकडे नुसते झाड आणि हे दगडाचे, बाकी काही नाही एवढे. पण आपलं चांगलंय, एक नंबर आहे मित्रांनो, तुम्ही या नक्की या. आणि त्या रस्त्याने आम्ही इकडं आलो. आणि हे माकड बघा, हे तर प्युअर माकड आहे आमचा, प्युअर रूमचा बघा, प्युअर माकड चाळे. हे बघा वळडन बिल्डन, जर कधी तुम्हाला भेटले माकड तर केळं बिळ टाकत जा त्याला खायला, असे माकड. आणि तिकडे पण पोरं ओरडू राहिलेत, पोरं आलेत वाटतं अजून. आम्ही सगळ्यांच्या अगोदर आलो होतो, आता आमचा जायचा टायमिंग झाला आणि पोरं येऊ राहिले. वरती चढलंय पण आता याला ना खाली उतरायचं सुचाना. माकडाला काम धंदे नाही, सांगतोय कशाला चढतोय. इथं दगड बिगड आहे मोठाले, त्याला म्हणतोय नको ऐकत नाही. आता बघा आता फाटू राहिली त्याची. एक काम कर ना, खाली थोडं वर जाऊन हे बघा. आणि हे म्हणतोय त्याला अजून वरती जाऊन ये, याला इथलची इथं खाली उतरायला फाटू राहिली. आला तर एक याच्यासाठी बेअर गिल्स सोबत जर जागा असेल
तर याला घेतलं तरी काही अडचण नाही, त्याची तशी इच्छा आहे. जर तुम्ही कॉन्टॅक्ट करा बेअर गिल्सची, आणि याचं मी नाव वगैरे सांगतो तुम्हाला. त्याला भरती करू आपण बेअर गिल्स सोबत. वाईल्ड वस काय ते जंगल काय मॅन वर्सेस वाईल्ड मध्ये याला जायचंय, त्याला भरती करू आपण. चला चाललो आता आम्ही पुढं पोरं आलेले आहेत, बघू काय चाललंय काय नाही. मित्रांनो हा मेन स्पॉट आहे. आम्ही या स्पॉटला आत्ता आलोय. आता आम्हाला जाताना हा स्पॉट दिसला. हे बघा मित्रांनो, इकडं हा मेन स्पॉट आहे. तिकडं आम्ही आत्ता आलोय. आम्ही तिकडंच आतापर्यंत फिरत होतो, तिकडंच फोटो काढले. हे बघा इथं डॅम आहे हे समोर, आणि इकडं पाणी वाहतंय समोर एक्झॅक्ट. आणि आवाज काढून राहिले. इथं गर्दी लई आहे.